सुहानी अक्षयला तिच्या जवानीची मेजवानी देईल का? की अक्षय फक्त हातभट्टीवर काम चालवेल? ऐकू तुमच्या अक्षयची कहाणी. जवानीची मेजवानी अर्थात वहिनीने दिली ट्रीट भाग 2. मी अक्षय तुम्हाला माझी स्टोरी मी अर्धी स्टोरी म्हणजे कथेचा पहिला भाग सांगितला. आज मी तुम्हाला कथेचा दुसरा भाग सांगणार आहे. सुहानी वाहिनींबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. तुमचा वेळ घालवता मी आज माझ्या कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करतो. वहिनीने दिली ट्रीट भाग दुसरा. तर त्या दिवशी वहिनीने माझा फक्त हातभट्टी दिली होती आणि चोखून दिला होता. पण त्या दिवशी मला खर्च खूप करायचे मन झाले होते. माझ्या इतकेच वहिनींचे देखील मन झाले होते. त्याही मूडमध्ये होत्या. मी माझ्या घरी गेलो आणि बाथरूममध्ये जाऊन सुहानी वहिनींच्या नावाने खूप वेळ हातभट्टी चालवली. मला थोड ब्रर वाटलं. पण तुम्हीच सांग, जी मज्जा केल्यावर बिंद पडते ती असं करून नाही येत. आणि चोखून जेव्हा बाई मुलगी आपलं बिंद काढते त्याची मज्जा वेगळीच. मग मी हातभट्टी करून बाहेर आलो आणि बेडवर आडवा झालो. त्या रात्री मी असंच जागा होतो. सगळेच मोबाईल चाळत असतात तसंच मी देखील करत होतो. सुमारे 12:30 वाजता मला एका अनोळखी नंबरवरून मला हाय असा मेसेज आला. मी मेसेज पाहिला. मीही हाय असा रिप्लाय केला. विचारलं आपण कोण? तर मला रिप्लाय आला की मी जी आहे तिला तू आवडायला लागलास. मी पुन्हा विचारलं कोण? तर त्यांनी सांगितलं. ओळख की मी कोण आहे ते? मी म्हणालो मला नाही माहीत. तर तिकडून रिप्लाय आला. माकडा मी सुहानी. विसरलास का? आणि त्यांनी सांगितलं दुपारची तुझी सुहानी वहिनी. मग मी खुश झालो. म्हणालो तुम्ही होय. बोला. अस बोलून म्हणालो. मी नंबर देऊन 1 आठवडा झालाय. तुम्ही आता मेसेज करता? तर त्यांनी रिप्लाय केला. हो आताच. मी म्हणाले होते की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुला मेसेज करेन. मग मी त्यांना विचारलं. वहिनी दादा तुम्हाला खुश करत नाही का? वहिनी म्हणाल्या अरे करतात की पण सध्या कसं त्यांच्यावर कामाचं प्रेशर आहे. म्हणून आम्हाला वेळच मिळत नाही. आणि माझं मला कंट्रोल होत नाहीये. तसं वेळ भेटेल तसे ते मला खूप करतात. अगदी माझं पाणी काढतात. मला खूप सुख देतात. पण मला गरज असते तेव्हा नसतात ते. मग मी म्हणालो मला का मी असं करू देताय? वहिनी म्हणाल्या मला माहीत आहे. तू माझ्यावर डोरे टाकत असतोस ते मला माझ्या बाळाला दूध पाजताना पाहायचास ते मला माहीत नाही असे समजू नकोस हा अक्षय. मी फक्त तुला कधी सांगितलं नाही. पण तुला मी असं का करू दिले तर तू ओळखीचा पण आहेस. आणि आपल्याच बिल्डिंगमधला आहेस. मला हवं तेव्हा तू येऊ शकतोस. किंवा मी तुझ्याकडे येऊ शकते. म्हणून मी आज तुला मला हात लावायला दिला. नाहीतर तुला फक्त लटकत ठेवलं असतं. आणि स्माइली पाठवल्या. मीही सांगितलं की मला आता तुम्हाला केल्याशिवाय चैन पडणार नाही. वहिनीही म्हणाल्या हो रे राजा, मला पण खूप इच्छा होती पण आपल्याकडे वेळच नव्हता ना. मग मी म्हणालो मला आता मूड आहे. मला करायचं आहे. तर वहिनी म्हणाल्या आता कस शक्य आहे? तर मी सांगितलं. तुम्ही माझ्या रूमवर या किंवा टेरेसवर तरी या. तर आधी त्यांनी साफ नकार दिला. मीही जास्त आधी फोर्स केलं नाही. नंतर आम्ही चावट चॅट करू लागलो. मी म्हणालो मला तुम्हाला बघायचं आहे. तर वहिनी म्हणाल्या की रोजच तर बघतोस. तसं उद्या बघ. मी म्हणालो तसं नाही, मला आज तुम्हाला भोंगळ बघायचं आहे. वहिनी म्हणाल्या आता ते कसं शक्य आहे? मी म्हणालो तुम्ही आता बाथरूममध्ये जा आणि मला व्हिडिओ कॉल करा. त्यांनी मला नकार दिला. मी थोडा रुसलो असं दाखवलं. तर त्यांनी मला सांगितले की व्हिडिओ कॉलपेक्षा तू मला तुझ्याच हाताने भोंगळी कर की. मी म्हणालो ते कसं? मी 5 मिनिटामध्ये टेरेसवर येते तूही ये. मी खुश झालो.
आणि वहिनींना भेटायला लगेच टेरेसवर गेलो. जाताना मी प्रोटेक्शन कव्हर घेऊन गेलो. मी ठरवलेच होते की आता मी करूनच येणार. मी वेळ न घालवता टेरेसवर गेलो आणि बघतो तर काय, वहिनी आल्याचं नव्हत्या. मी 5 मिनिट वाट बघितली तरी देखील वहिनी काही आल्या नाही. मी मेसेज केला तसं मला रिप्लाय आला. कस एका मकडाला उल्लू बनवलं आणि हसायच्या इमोजीस पाठवल्या. मला थोडं वाईट वाटलं. मी सरळ बाय बोललो. तेवढ्यात लगेच मेसेज आला, थांब की आलेच मी पक्का. मी वाट बघत होतो आणि वहिनींची. मी त्या अंधारात लपलो. वहिनी टेरेसवर आल्या, इकडे तिकडे पाहू लागल्या. मी मागून जाऊन वहिनींना पकडले आणि त्यांचे गोळे दाबले. तसं त्यांनी माझं हत्यार पकडलं आणि म्हणाल्या, चल आता तुला हवं ते कर, तुझ्याकडे 2 तास आहेत. एवढ्यात कोणी उठ नाही. 12:30 वाजले होते. मी वहिनींना किस करू लागलो. त्यांचे बॉल दाबू लागलो. त्याही मला दुपारपेक्षा खूप चांगला प्रतिसाद देऊ लागल्या. त्या माझ्या हत्याराला पकडून वरूनच दाबू लागल्या. मला ते खूप फील होत होतं. माझं असं कोणी कधी दाबले नव्हते. मी एका मुलीसोबत आणि असंच एका आंटीसोबत केलं होत. पण सुहानी वहिनी खरं खूपच भारी दाबत होत्या. त्यांनी माझी शॉट्स काढली, मला नागडे केले आणि स्वतःहूनच माझा बाबूराव हातात घेतला आणि माझ्या बाबूराव सोबत खेळायला सुरुवात केली. मला मज्जा येत होती. त्यांनी माझ्या आत्याला दोन्ही हातांनी पकडलं होतं आणि जोरजोरात आवळून माझा खेळत होत्या. मला थोडं दुखत होतं. मी म्हणालो, वहिनी जरा हळू, मला त्रास होतोय. तर त्या हसल्या आणि थोडी मूठ सैल केली. पण नंतर पुन्हा जोरात पकडून तस्च करू लागल्या. काही वेळानंतर त्यांनी माझ्या केळ्याला तोंडात घेतले. त्यांच्या जिभेने माझ्या केळ्यासोबत खेळू लागल्या. माझ्या बाबूरावाच्या टोप्याला ओला केला होता. मग त्यांनी माझा तोंडात घेऊन चोखू लागल्या. एका हाताने पकडला होता आणि तोंडात घेऊन चोखत होत्या. मी त्यांच्या केसांशी खेळत होत. काही वेळाने लिंबवाना तोंडात घेतली आणि आत खेचू लागल्या. मला त्यांच्या जिभेचा स्पर्श गरम करत होता, पण त्यांचं माझ्या लिंबाना खेचणं त्रास देत होतं. मग त्यांनी काही वेळ लिंब चोखून माझा बाबूराव उभा केला होता. मला म्हणाल्या, तुझा चांगलाच उभा झालाय की. मी होकार देत म्हणालो, हो की, सलामी देणारच की, चोखणाया. ज्या तुम्ही होता. पण टेरेसवर खूप घाण होती. मग मी म्हणालो की, वहिनी चला माझ्या रूमवर. आधी त्या नाही म्हणाल्या, पण नंतर तयार झाल्या. मग मी त्यांना उचलून घेतलं आणि गेलो माझ्या रूमवर. डोअर उघडलं आणि पटकन लावलं. मी त्यांना थेट बेडरूममध्येच घेऊन गेलो आणि बेडवर फेकलं. आता मी त्यांची काढली आणि त्यांना भोंगळी केली. तसं त्यांनी स्वतःला झाकलं. मी म्हणालो, आता का लाजत आहात? मगाशी तर खूप चोखला माझा बाबूराव. आता काय होत्य मग? म्हणाल्या, मी फक्त माझ्या नव्या समोर झाली होती. त्यानंतर तू दुसरा आहेस त्याच्या समोर मी अशी आहे. म्हणून मला लाज वाटते. मी म्हणालो, वहिनी आता लाजायचं नाही. आता फक्त मज्जा करायची, मस्तीचा आनंद लुटायचा. म्हणत मी त्यांचे हात त्यांच्या उरोजांवरून साईडला केलं आणि पाहतच राहिलो. वहिनींचे आंबे खूप सॉफ्ट होते. त्याचे निपू ताठ झाले होते. चॉकलेटी रंगाचे निपुडी आणि त्याच्या बाजूचा भाग त्यांच्याकडे मला बोलवत होता. मला रहवलच नाही. मी त्यांचा उजव्या निपुडीला तोंडात घेतलं आणि चोखायला सुरू केलं. बघतो तर काय, निप्पूमधून पांढर द्रव्य येत होत. मी ते पांढर द्रव्य माझ्या ओठांनी खूप वेळ चुकून पिऊन टाकले. त्यांनी माझं डोकं पकडलं होत. मला म्हणाल्या, आज खूप चोख आणि यांना खाली कर. दुपारपासून माझ्या आंब्याचा रस एकत्र होऊन माझे आंबे खूप भरलेत आणि ताठ झालेत.
टीपी यांना आज सगळा रस संपव. मी चोखू लागलो. मी एकदा उजवा निप्पू तर एकदा डावा मनुका असं अदलून बदलून त्यांचा रस पपीत होतो. अगदी वर्षानुवर्षे तहान असलेल्या माणसासारखं. मग 22 ते 25 मिनिटांनंतर मी त्यांचे मनुके सोडले. हळूहळू मी त्यांना चाटत खाली आलो आणि त्यांच्या पपईच्या दिशेने जाऊ लागलो. तसं त्यांनी माझं डोकं पकडलं आणि म्हणाल्या की आधी टाक आत, मग तुला किती चाटायची तेवढी चाट. मग मी त्यांचं ऐकलं आणि त्यांचे फाकवले. पपईचे पापुद्रे बाजूला केले. त्यांची जमीन पाझरू लागली होती. खूप ओली झाली होती. बहुतेक जमिनीतून आता पाणी आलं असावं. मग मी माझं केळ त्यांच्या पपईत टाकला. त्यांना करायला सुरू केलं. त्या माझं केळ अगदी आत घेत होत्या, मला पकडून माझे झटके घेत होत्या. मी माझी स्पीड वाढवली. त्या त्यांच्या तोंडातून मधाळ आवाज काढत होत्या. अक्षय, असंच करत रहा. आज मला तू माझा नवरा करतोय असंच फील करून देतोय. माझा नवरा पण असंच मला झटके देतो. त्यांच्या आणि तुझ्या बाबुरावामध्ये 19-20चा फरक आहे. मी झटके वाढवले. त्यांची पपई मला पहिल्यापेक्षा टाईट जाणवत होती. त्यांना पण आता त्रास व्हायला लागला. मग मी जरा माझे झटके थांबवले. बाहेर काढून त्यांच्यावर तुटून पडलो. त्यांच्या पपईचा देठ चोळत त्यांची पपई चाटू लागलो. कधी बोटांनी तिला खेळवत होतो तर कधी माझ्या जिभेने. वहिनी आता खूपच तापल्या होत्या. माझं डोकं सारखं सारखं त्यांच्या पपईवर वर दाबत होत्या. मी पण आता त्यांना मज्जा देत होतो. त्या रात्री माझ्या कोमल बोटांनी दिलेला स्पर्शाने त्यांच्या आत वेगळीच आग भडकली होती. ती केवळ आग नव्हती, तर ती त्यांची आतून उमटलेली भावना होती. मी आता माझं डोकं वर केलं. चाटून चाटून त्यांची पपई खूप रसदार होती. त्यांनी रस सोडलं असं वाटत होतं. कारण त्या मोठमोठा श्वास घेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. मला म्हणाल्या, तू खरंच खूप चांगला रस चाटून पितोस. माझा नवरा असा कधी चाटत नाही. मी म्हणालो, तुमचं रस निघाला. माझं काय? अरे माझ्या राज्य दे, तुला आज खाली करते माझ्या तोंडाने. मी म्हणालो, नाही, मला खाली तर तुमच्या त्या 2 इंचाच्या फटीनेच व्हायचं आहे. तर त्यांनी फट फागवली आणि मला सिग्नल दिला. मी माझा दांडुका हातात घेऊन त्यांच्या फटीव ठेवला आणि त्यांना करू लागलो. आता मी आधीपेक्षा खूप स्लो, पण मध्येच एक असा झटका द्यायचो की त्यांच्या किंचल्या निघायच्या. आता मी हळूहळू स्पीड वाढवली. तसं वहिनी मला पकडून माझ्याकडून करून घेत होत्या. आता माझं बिंद पडणार होतं. मी सांगितलं, माझं बिंद येणार आहे. तर त्या म्हणाल्या, दे तुझं बिंद, मला प्यायचं आहे. बघू आज तुझं बिंद कसं आहे ते. त्यांनी माझा स्वतःच्या हाताने बाहेर काढला आणि उठल्या. माझ्या समोर झोपल्या. मी बेडवर नव्हतो. त्यांनी माझा तोंडात घेऊन चोखू लागल्या. टेरेसवर जशा चोखत होत्या तशा चोखत नव्हत्या. माझ्याकडे बघत अगदी मादक नजरेने मला घायाळ करत माझा चोखत होत्या. चाटत काय होत्या, चावत काय होत्या. आज मला पण त्यांनी खूप खुश केलं. माझा असा कोणी चोखलाच नव्हता. आता त्यांनी स्पीड वाढवली. हाताने खेळत माझा चोखत होत्या. मी पण जोशात त्यांचं तोंड माझ्या केल्याने मारत होतो. आता मी त्यांचं डोकं पकडलं आणि माझ्या बिंदाच्या गरमागरम पिचकाया त्यांच्या तोंडात सोडल्या. त्यांनी माझं सगळं बिंद पिऊन टाकलं आणि मला म्हणाल्या, माझ्या राजा, आज मला तू खरंच किती दिवसानंतर मला सुख दिलस. नवरा देतोच, पण तुझी गोष्ट काही वेगळीच आहे. थोड्या वेळाने निघायला लागल्या. मी म्हणालो की वहिनी, माझं अजून मन आहे. मला वहिनी म्हणाल्या की राज्यात तुझं मन भरणार नाही हे मला माहीत आहे. पण मला जावं लागेल. आता 2:30 वाजून गेले. नाही गेले तर उगाच प्रॉब्लेम होईल आणि तुला असं करायला देते तेही बंद होईल. मला तुझा दांडू आवडला रे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळे तसं मी तुझ्याकडून करून घेऊन तुला आणि मला खुश करेन.
असं बोलून वहिनी निघून गेल्या. कथा कशी वाटली हे तुमचा अभिप्राय देऊन नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद. तुमचा चावट लेखक.